सन 1992 पासून अस्तित्वात असलेले लक्ष्मीनारायण मंदिर पाडल्याप्रकरणी चौकशीची मागणी. रुईतील महिलांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. हातकणंगले तालुक्यातील मौजे रुई येथील सहारानगर परिसरात सन 1992 पासून अस्तित्वात असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर पाडल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रुई गावातील महिला मंडळ व ग्रामस्थ महिलांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की सहारानगर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर गेल्या 3 दशकांहून अधिक काळापासून परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात नियमितपणे आरती, भजन, कीर्तन, धार्मिक विधी तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून महिला, ज्येष्ठ नागरिक व भाविकांची या मंदिराशी भावनिक व धार्मिक नाळ जोडलेली आहे. मात्र काही व्यक्तींनी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आणि भाविकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता मंदिर पाडल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या घटनेमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांनी निवेदनात नमूद केले आहे की संबंधित जमिनीच्या 8 उतार्यावर मंदिराची नोंद असल्याची माहिती असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मंदिर पाडण्यामागील जबाबदार व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मंदिराचे पूर्ववत पुनर्बांधकाम करून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र पुन्हा उभे करावे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी महिलांनी केली आहे. गावातील धार्मिक सलोखा, सामाजिक शांतता आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा रुई गावातील महिला मंडळ व ग्रामस्थ महिलांनी व्यक्त केली आहे. यावेळी शीतल वाघमारे, पूजा जाधव, मनीषा खांडेकर, मीनाक्षी मनगुडी, किरण करनुरे, प्रशांत स्थावरमठ, प्रकाश चौगले, प्रीतम कट्टगिरी, सुनील इंजर यांच्यासह सहारा नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही प्रांत कार्यालयामध्ये सहारा नगरमधून लक्ष्मीनारायण मंदिर पाडल्याबाबत इथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आमच्या इथले सहारा नगरमधील गेली 92 सालापासून लक्ष्मीनारायण मंदिर हे स्थित आहे आणि प्रसाद प्रभाकर नाईक यांनी लोकांना पूर्वकल्पना द्यायच्या अगोदर लोकांचा गैरवापर करून घेऊन आमचं मंदिर सगळं पाडलेलं आहे आणि पुढची भिंत तशीच ठेवलेली आहे. लोकांना याची पूर्वकल्पना अजिबात झालेली नाही आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मूर्त्या आणि दागिन्याच्याही मूर्त्याही त्यांनी गायब केलेल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याची ही विनंती घेऊन आम्ही प्रांताधिकाऱ्यापर्यंत आलेलो आहोत.